तुमच्या यशाचे 4 नियम आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत 4 अशा नियमांची जे सांगितले आहे आपले भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर यांनी. त्यांचा असा विश्वास होता की हे 4 नियम प्रत्येक विद्यार्थ्याने, प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात अप्लाय करायला हवे आणि ते स्वतः अप्लाय करून स्वतः एक चांगल्या मार्गावर जावं. या 4 नियमांचा तुम्ही तुमच्या आयुष्यात अवलंब केला तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. या 4ही नियमांना आपण बघणार आहोत. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, अर्ध्यावर सोडू नका, नाहीतर तुम्ही अशा खूप काही गोष्टी या व्हिडिओमध्ये मिस करणार ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रेरणादायी ठरणार आहेत. पहिली गोष्ट, नेहमी स्वतःसमोर मोठा ध्येय असू द्या आणि स्वतःला त्या ध्येयाची आठवण करून द्या. 1958ची गोष्ट आहे. अब्दुल कलाम सर यांची पायलट होण्याची इच्छा होती. पायलट होण्यासाठी त्यांनी सगळ्या परीक्षा ह्या पास केल्या, पण पायलटच्या भरतीत फक्त 8 जागा होत्या आणि अब्दुल कलाम सर हे 9व्या स्थानी होते. त्यावेळेस आता त्यांना पायलट होण्याची संधी तेव्हाच होती जेव्हा 8 पैकी एखादा विद्यार्थी आपली सीट सोडेल किंवा एखादा मेडिकलमध्ये फेल होईल, तेव्हाच त्यांना पायलटची सीट भेटणार होती. पण तसं काहीही झालं नाही. अब्दुल कलाम सर यांची निवड झाली नाही. ते नाराज झालेत, पण ते नाराज होऊन तिथेच थांबले नाहीत, तर त्यांनी विचार केला की त्यांचं म्हणणं असं होतं की नाराजगी मला हरवू शकत नाही. त्यांनी निश्चय केला की मी एक पायलट नाही झालो तरी एक वैज्ञानिक होऊ शकतो, रॉकेट बनवेल, मिसाईल बनवेल. त्यांनी झालेले तर ते वैज्ञानिकच, पण देशाचे राष्ट्रपती झाल्यानंतर भारताच्या तिन्ही दलाचे ते प्रमुखसुद्धा झालेले आहेत. त्यांचे ध्येय मोठे होते आणि त्यांचा पहिला नियम आपल्याला हेच सांगतो की नेहमी स्वतःला सांगा की माझं ध्येय नेहमी मोठं आणि उंच ठेवणार आहे. दुसरं, मी सतत ज्ञान मिळवत राहील, नवनवीन गोष्टी शिकत राहील. हा दुसरा नियम आपण अब्दुल कलाम सर यांच्या जीवनावरच समजून घेऊया. आपण यात त्यांच्या जीवनाविषयीच्या खूप काही गोष्टी बघणार आहोत. अब्दुल कलाम सर एक वैज्ञानिक होते, इंजिनियर होते. त्यांना आपण मिसाईल मॅन म्हणून सुद्धा ओळखतो. त्यांनी बऱ्याचशा प्रोजेक्ट नेतृत्वाखाली केलेले आहेत आणि ते यशस्वीसुद्धा करून दाखवले आहेत. त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न यासारखे सर्वोच्च नामांकित पुरस्कार देखील मिळवले आहेत आणि ते भारताचे 11वे राष्ट्रपतीसुद्धा म्हणून ओळखले जातात. इतकं सगळं मिळवल्यानंतरही स्वतःला एक शिक्षक म्हणून समजतात. सगळ्यात जास्त आनंद तेव्हा होतो त्यांना की तेव्हा त्यांचा एखादा विद्यार्थी PhD पूर्ण करत असे. त्यांच्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी कुठली होती ना, ती म्हणजे शिक्षण, नॉलेज आणि ज्ञान. ज्ञान मिळवण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे विद्यार्थी. या काळात तुम्हाला एकच काम असायला हवं, ते म्हणजे ज्ञान मिळवणं. तुमचा पहिला नियम होतो तर स्वतःसाठी ध्येय मोठे असू द्या आणि दुसरा नियम होतो की त्या ध्येयासाठी कायम ज्ञान मिळवत राहा. स्वतःला त्यासाठी इम्प्रूव्ह करत राहा, त्या ज्ञान घेत राहा. कुठेही ज्ञान मिळत असेल तर तो ज्ञान तुम्ही घेत राहा. तिसरा नियम, मी नेहमी कठोर मेहनत घेईल, परिश्रम घेईल. 1973ची गोष्ट आहे. विक्रम साराभाई अंतराळ संशोधन केंद्राचे अध्यक्ष डॉक्टर सतीश धवन यांनी अब्दुल कलाम सर यांना सांगितलं की आपल्याला एक सॅटेलाईट लॉन्च करायचं आहे, म्हणजे असं रॉकेट की ज्यामध्ये आपण सॅटेलाईट ठेवून ते अंतराळात पाठवू शकतो. अब्दुल कलाम सर यांनी ते काम पूर्ण जबाबदारीने आपल्या हातात घेतले. या प्रोजेक्टचे डायरेक्टर होते ते, म्हणजेच या प्रोजेक्टचे नेतृत्व करत होते आणि सगळ्यात त्यांच्या नेतृत्वाखाली हे प्रोजेक्ट पूर्ण करायचे होते. अब्दुल कलाम सर यांच्या हाताखाली 1000पेक्षा जास्त इंजिनियर होते आणि ते इंजिनियर आणि 8 ते 10,000च्या जवळपास वर्कर्स होते. या व्यतिरिक्त खूप असे लोक होते जे अप्रत्यक्षपणे या प्रोजेक्टशी जोडले गेले होते. एवढ्या मोठ्या टीमला प्रोजेक्टचे पूर्ण करण्यासाठी 6 वर्ष लागली. 17 ऑगस्ट 1979 या तारखेला सॅटेलाईट लॉन्च झाले. टेस्ट होणार होती.
पण पुढच्या 4 मिनिटात कम्प्युटरने मेसेज दाखवले की लॉन्चमध्ये कुठेतरी लीक्स आहेत. पण टीमच्या एक्सपर्ट असे म्हणणे होते की लीक्स असेल तरी रॉकेटमध्ये सफिशियंट ऑक्सिडायझर आहेत आणि आपण रॉकेट लॉन्च करू शकतो. अब्दुल कलाम सर या प्रोजेक्टचे नेतृत्व करत होते. त्यांनी रॉकेट लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आणि रॉकेट लॉन्च झाल्यानंतर काही मिनिटांमध्येच रॉकेट पृथ्वीच्या कक्षेत जाण्याऐवजी ते बंगालच्या खाडीत कोसळले. इतक्या सगळ्या वैज्ञानिकाचे 6 वर्ष केलेली मेहनत, परिश्रम, खर्च झालेला पैसा पण वाया गेला. आपल्या तिसऱ्या नियमानुसार अब्दुल कलाम सरांनी आपल्या टीमसोबत जी मेहनत घेतली, पुन्हा 1 वर्ष कठोर परिश्रम केलं आणि मिशन यशस्वी करून दाखवले. आणि 7 वर्षानंतर हे सिद्ध करून दाखवले की तुम्ही तुमच्या मेहनतीत दाखवलेल्या सातत्य हे तुमच्या अपयशाला, तुमच्या यशाला बदलवू शकतो. म्हणून कठोर परिश्रम घ्या, मेहनत घ्या, त्या मेहनतीत सातत्य असू द्या. हा तिसरा नियम आपल्याला सांगतो. चौथा नियम, स्वतःला नेहमी आठवण करून द्या की कितीही अडथळे आले तरी मी माझी मेहनत थांबवणार नाही आणि यशस्वी होणार आहे. वरच्या तिसऱ्या नियमातून हा नियम येतो की कितीही अडथळे आले तरी आपण काम थांबवायचा नाही. तोपर्यंत नाही जोपर्यंत आपण यशस्वी होत नाही, तोपर्यंत आपण मेहनत घेत राहायची, स्वतःला त्यासाठी तयार करायचं. कितीही अडचणी आल्या तरी थांबता कामा नये. आपल्या शब्दांवर, आपल्या वचनावर आपण कायम राहायला हवं. कोणतीही इतकी हिंमत असू नये की कोणी तुमचा निश्चय मोडेल. आपल्यातले बरेचसे लोक आहेत जे स्वप्न बघत असतात आणि ते पूर्ण करत नसतात, कारण ते ध्येय बघत नाहीत आणि त्यांच्या स्वप्नांसाठी ते काम देखील करतात. पण काही काळ गेल्यानंतर त्यांची इच्छाशक्ती, त्यांची प्रेरणा कमी होते आणि तेच आपल्याला होऊ द्यायचं नाही. डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर म्हणायचे की तोपर्यंत आपलं काम थांबवू नका जोपर्यंत त्यात आपल्याला यश मिळत नाही. आणि या व्हिडिओमधून आपल्याला APJ अब्दुल कलाम सर हेच सांगतात की आपली मेहनत करणं थांबवू नका. मेहनत करत राहा, सातत्याने करत राहा. आपल्याला यश आज नाही उद्या मिळेलच.